कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। एअरटेल कंपनीच्या मनमानी कारभाराला संघर्ष समितीने विरोध दर्शवत तसेच राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप अपुऱ्या स्थितीत असल्याने ते तात्काळ पूर्ण करण्यात यावे, मंडणगड सेतू कार्यालयातील शासकीय दाखल्यांसाठी जास्त आकारण्यात आलेली फी कमी करण्यात यावी असे 3 विषय घेऊन अध्यक्ष अरविंद येल्वे, सचिव रोशन राजविलकर, संघटक विधान पवार, आकाश पवार, भरत सरपरे, भरत यादव, अभय पिचुर्ले, विश्वास सुखदरे, समीर येल्वे, प्रमोद जाधव आदी सदस्य उपस्थित होते। मंडणगड तालुका संघर्ष समिती यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले। या ठिकाणी मंडणगड तालुक्याच्या विविध प्रश्नांवरती आज आम्ही तहसील कार्यालय तहसीलदार मंडणगड यांना निवेदन दिलेले आहे। तर विषय असा आहे की अनेक वर्ष प्रतीक्षित असलेला राष्ट्रीय महामार्ग, हा राष्ट्रीय महामार्गाचं काम गेले 7 वर्ष प्रतीक्षित आहे आणि याकरिता वारंवार निवेदन देऊन आणि अमरण उपोषण करून सुद्धा रस्त्याचं काम प्रलंबित राहिलेलं होतं आणि आता कुठे तुळशी घाटामध्ये हे काम पूर्ण होत असताना जी एअरटेल कंपनी आहे, एअरटेल कंपनीकडून ह्या रस्त्याच्या साईडने जे खोदकाम चाललेलं आहे, हे खोदकाम तिथल्या स्थानिक ज्या संस्था आहेत, ज्या ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतींकडून कोणत्याही प्रकारचं परमिशन न घेताना हे खोदकाम चाललेलं आहे आणि या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। कारण ज्या साईडचे जे बांधी आहेत त्या बांधींवरची माती काढल्या जाते आणि ती माती एक साईडला वाहत जात असल्याने हा रस्ता खचण्याची संभावना मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि जी माती रस्त्यावर पडते त्या रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे दुचाकी, त्रिचाकी आणि 4 व्हीलर यांच्यासाठी मोठा त्रास होतोय। कारण पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये हा चिखल त्या ठिकाणी होतोय आणि मोठे अपघात होत आहेत।